Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. एसआयटी चौकशीसाठी रुपाली चाकणकर वकिलांसोबत नाशकात. अत्याचारी भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशी होणार. याआधी प्रतिभा चाकणकरांची देखील करण्यात आली चौकशी. सुनील तटकर यांनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं. अंजली दमानियांची मागणी. एसआयटीला मोठी माहिती दिल्याचा दमानियांचा दावा. शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. शाईफेकीबाबत सविस्तर माहिती देत चर्चा. प्रतिगामींविरोधातला लढा दुप्पट ताकदीनं सुरू ठेवणार. लवांडेंची ही भूमिका समोर. नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीचं कुटुंब आज मूक मोर्चा काढणार. मोर्चामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं पीडितेच्या वडिलांचं आवाहन. तर नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी देखील केली मागणी. भोंदू अशोक खरातकडून माहिती घेऊन मारून टाकतील. खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश. नाना पटोलेंचा आरोप. त्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी पटोले मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र. मुंबईच्या डोकाडिया कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. मृत पावलेल्या आयशा डोकाडियाला 10वी मध्ये 70% गुण. सामूहिक मृत्यूचं नेमकं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट. गोंदियाच्या आमगावमध्ये गॅस बुकिंगसाठी लांबच लांब रांगा. इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांची गर्दी. गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावपळ. नाशिकमध्ये तापमानाचा पारा आता पुन्हा गेला 40 पार. असह्य उकाड्यानं नागरिक हैराण. पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार. नंदुरबार शहरामध्ये आजपासून 2 दिवस आड पाणी पुरवठा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक या धरणामध्ये केवळ 60% पाणीसाठा शिल्लक. नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं देखील आता आवाहन. आंबा बागायतदारांच्या मोर्चाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. तर अवकाळी पावसाचा कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना मोठा फटका. 15 मे रोजी फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढणार. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील झापडे गावाला वादळाचा फटका बसला. शेतकऱ्यांना 11 एकरमध्ये लावलेली पपईची बाग पूर्णतः जमीनदोस्त. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालं. नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 36 धोकादायक वाड्यांना नोटिसा. जुने वाडे आणि इमारती धोकादायक आणि राहण्यास अयोग्य. त्यामुळे खबरदारी. रहिवाशांना घरं रिकामी करण्याचं आवाहन. नंदुरबारच्या नवापुरात बर्ड फ्लूचा कहर. आतापर्यंत 3.25 लाख कोंबड्यांचं कलिंग. 11 लाख अंडी नष्ट करत जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी. तमिळनाडूच्या राजकारणामध्ये थलपती विजय पर्व सुरू. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राहुल गांधींचीही उपस्थिती. तमिळनाडूमध्ये पहिल्यांदा बिगर द्रविडी मुख्यमंत्री. थलपतींसह 9 जणांकडून मंत्रिपदाची शपथ. थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची हजेरी. भरजरी साडी आणि केसात माळलेल्या गजरानं सर्वांच्याच नजरा त्रिशाकडे खेळल्या. काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या नातेसंबंधांच्या चर्चा. हिमंता बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री होणार. जेपी नड्डा यांच्याकडून नावाची घोषणा. 12 मे रोजी आसाम सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल. मध्य रेल्वेवरती आज माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. तर ट्रान्स हार्बर मार्गावरती ठाणे ते वाशी नेरूळ या मार्गावर ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द. रत्नागिरीच्या राजापुरात बॉक्साईड उत्खननाला तीव्र विरोध. विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला. 26 मेला होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी. जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा ग्रामस्थांचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला चोप. शिंदेच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख अजय साळवे यांनी तरुणाला चोपलं. मीरा गावठाण बस स्टॉपवरती छेड काढल्याचा देखील प्रकार. पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ. पेट्रोल आणि हायस्पीड डिझेलचे भाव 15 रुपयांनी वधारले. दर 415 रुपये प्रति लिटरवर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.